इंद्र करा कण कण शोभे जय जय राजस्थान कण कण शोभे जय जय राजस्थान हर बुर्जा भाई हर मजला हर बुर्जा भाई हर मजला बोल रामराज कुमार की जय। राजा परीक्षितीला शिवदेवजी भगवान सांगतात, राजा कुठेही जावं पण आपली संस्कृती विसरू नये. म्हणून प्रल्हादाचं चरित्र आहे आमच्याकडे. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं, सांग काय शिकलास? त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्मनिवेदनम. सांगितलं, तात श्रवण करावं तो विष्णूची कथा श्रवण करावी, कीर्तन करावं विष्णूचं कीर्तन करावं, अर्चना वंदना दास्यत्व त्याच्याशी असावं आणि आत्मनिवेदन जर करायचं असेल तर त्याच्याजवळच करावं, बाकी कुणाजवळ करू नये. ज्यांनी जन्म दिला त्याच्याजवळच आत्मनिवेदन करावं. काय बोलतोस? तुला माहितीये का माझ्या राज्यामध्ये विष्णूचं नाव घेणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे मान्य. तुमच्या राज्यामध्ये विष्णूचं नाव घेणाऱ्याला जर मृत्यूदंडाची शिक्षा असेल तर ती सुद्धा मी भोगायला तयार आहे. आणि हिरण्यकश्यपूने सांगितलं, शिपायांना उचला पकडा आणि याला उंच कड्यावरून ढकलून द्या, उंच कड्यावरून ढकलून द्या. दोन शिपायांनी धरलं आणि आईनं पाहिलं, रडायला सुरुवात केली. आईनं, माझा 5 वर्षाचा प्रल्हाद आहे आणि आज माझ्या लेकरावर काय संकट आलं, हे माझ्या लेकरावर काय संकट आलं. आईनं प्रल्हादाकडे पाहिलं आणि प्रल्हादानं आईकडे पाहिलं, पण बोलायची हिम्मत नाही, कारण पतीच्या समोर जाता येत नाही. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, बंधनामध्ये अडकलेला जीव आहे, जाता येत नाही. आणि प्रल्हादानं नजरेनं सांगितलं आईला, आई घाबरू नकोस, जर माझी नितांत श्रद्धा भगवंतावर असेल तर भगवंत माझ्या पाठीशी राहील, काळजी करू नको. आणि आईचं सर्व अंग थरथर कापू लागलं. प्रल्हादाला धरलं, शिपायानं उंच कड्यावर नेलं, ढकलून दिलं, पण प्रभूनं दोन्ही हातानं प्रल्हादाला झेललं आणि खाली सोडलं, माया काढून टाकली. आईला वाटलं माझं लेकरू गेलं काय की, पण प्रल्हाद पळत पळत पुन्हा नगरामध्ये येताना आईला दिसला. कोण आनंद झाला आईला, माझा प्रल्हाद वाचला, माझा प्रल्हाद वाचला. आणि हिरण्यकश्यपूने पाहिलं, अरे हा वाचला कसा? धरा, उचला, पकडा आणि त्या प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाका. आता मात्र डोळ्यात आसवांच्या धारा आल्या आईच्या. कदाचित प्रल्हादाला शिपायाला दया निर्माण झाली, प्रल्हादाला सोडून दिलं, पण उकळत्या तेलाच्या कढईमध्ये माझं लेकरू कधीच वाचणार नाही. सारा समाज बघू लागला, सारा समाज थरथर कापू लागला. अरे ज्यांनी स्वतःच्या लेकरालाही सोडलं नाही, तो आपल्या लेकराला कसा जिवंत सोडेल, तो आपल्या लेकराला कसा जिवंत सोडेल. राजा परीक्षितीला शुभदेवजी भगवान सांगतात, राजा अरे प्रल्हादाला उचललं, उकळत्या तेलाच्या कढईकडे घेऊन चालले, आईची बघण्याची हिंमत नाही. आणि सारा समाज थरथर त्या नजरेनं बघतोय. आणि प्रल्हादाला उचललं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, पण काय चमत्कार, तेलाला प्रल्हादाचा स्पर्श झाला, तेल थंड झालं आणि भक्त प्रल्हादानं त्या तेलावर मांडी घातली. सारा समाज बघू लागला की काय हे लेकरू आहे, काय याच्यात ताकद आहे, आणि बोलायची कुणाची हिंमत नाही. हिरण्यकश्यपूने पाहिला, हा वाचला कसा, हा वाचला कसा? उचला याला आणि याला नागाच्या पेटारामध्ये टाका. 2 ठिकाणी प्राण वाचले. हजारो विषारी नाग आहेत, एक नाही चावला तर दुसरा चावेल, दुसरा नाही चावला तर तिसरा चावेल, तिसरा नाही चावला तर चौथा चावेल. उचला याला आणि विषारी नागाच्या पेटारामध्ये टाका. आईच्या लक्षात आलं, आता मात्र माझं लेकरू जिवंत राहतच नाही, आता नाही जिवंत राहत. आणि सारा समाज बघतोय.
आणि प्रल्हादाला सापाच्या त्या पेटारा जवळ आणलं आणि एक एक नाग फणी काढून असा उभा आहे. प्रल्हादाची नजर गेली आणि आईनं डोळे बंद केले. माझ्या लेकरावर केवढं संकट आलं प्रभू. अरे तुझं नाव घेणाऱ्याला एवढी शिक्षा असती का रे? तुझं नाव घेणाऱ्याला एवढी शिक्षा असते? प्रल्हादाने मागे वळून पाहिलं आणि आईला सांगितलं, आई घाबरतेस कशाला? ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. तू कशाला घाबरतेस? जरा विश्वास ठेव माझ्या भक्तीवर. आणि उचललं प्रल्हादाला. नागाच्या पेटारात टाकणार. नाग फणा काढून उभे आहेत. नागाच्या पेटारात टाकलं. राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, राजा एक एक विषारी नागाचा एक एक गुलाबाचा हार झाला आणि भक्त प्रल्हादाच्या गळ्यामध्ये पडू लागला. साऱ्या जनतेनं पाहिलं आणि प्रत्येकाने एकमेकाचा हात धरला आणि विचार केला, आता जीव गेला तरी चालेल, प्रल्हादाच्या पाठीशी उभं राहायचं. प्रल्हादाच्या पाठीशी उभं राहायचं. आणि हिरण्यकश्यपूच्या राज्यातला प्रत्येक समाज प्रल्हादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. प्रल्हाद कशानच मारल्या जाईना. अनेक प्रयत्न केले, प्रल्हाद मारल्या जाईना. शेवटी हिरण्यकश्यपूने सांगितलं, कयाधू तुझ्यामुळे हा प्रल्हाद उन्मत्त झालाय. एक काम कर, तुझ्या हाताने तू तुझ्या लेकराला विष पाज. राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, राजा अरे जगातल्या कोणत्या आईवर असा प्रसंग आला असेल? अरे ज्या लेकराला मांडीवर घेऊन दूध भात खाऊ घालायचा, आज त्याच लेकराला मी माझ्या हाताने विष पाजू? पण पतीची आज्ञा आहे. थरथर त्या हाताने विषाचा प्याला हातात घेतला. अंतःकरणातून प्रभूचं भजन करू लागली. देवा तेव्हा नको रे माझ्यावर हा प्रसंग. ज्या लेकरासाठी माझा जीव तीळ तीळ तुटतो, थोडाही त्रास त्याला होऊ नये असं मला वाटतं. आणि त्या लेकराला मी आज विष कसं पाजू भगवंता? अरे हिम्मत दे तरी कसं म्हणू तुला देवा? लेकराला विष पाजण्यासाठी हिम्मत मागूय का तुझ्याकडे मी? ना भगवंता, अरे लेकराला विष पाण्याच्या अगोदर मला मरण का देत नाही? मला मरण का देत नाही तू? मला मृत्यू दे प्रभू, मला मृत्यू दे. विषाचा प्याला हातामध्ये घेतला आणि प्रल्हाद ज्या खोलीमध्ये पहुडलेत मंचकावर, आई जवळ गेली. उशी मध्ये मुंडकं घातलेले प्रल्हादाने मुसमुसून रडायला सुरुवात केली. प्रल्हादानं कुरळ्या केसावरून आईला हात फिरवला. प्रल्हादा उठ. आणि प्रल्हादाने आईकडे पाहिलं. आई आई तू आलीस का ग माझ्याजवळ? आई मला तुझ्या विना एक क्षणही करमत नाही. आई एक क्षणही करमत नाही. आईच्या साडीचा पदर धरला प्रल्हादानं आणि रडायला सुरुवात केली. आई आई माझे पिता मला किती त्रास देतात, पण तुझ्याकडे पाहून मी गपचूप बसतो आई. आणि तुझी माया माझ्या पाठीशी जोपर्यंत आहे तोपर्यंत जगातली कुठलीही शक्ती माझ्यावर प्रतिकार करू शकत नाही. आई आई बरं झालं तू आलीस, मला तुझ्याशिवाय करमत नाही. आई काय आणलंस ग पेल्यामध्ये? दूध आणलंस का मला प्यायला? खूप भूक लागली आई. आई खूप भूक लागली, मला दूध दे प्यायला. कुठल्या तोंडानं सांगणार ती आई की आज तुझ्यासाठी दूध नाही, आज विष आणलंय? कुठल्या तोंडानं सांगणार? आईनं रडायला सुरुवात केली. राजा परीक्षितीच्या डोळ्यात पाणी आलं आणि शुकदेवजी भगवंतांनी स्वतःच्या हातानं राजा परीक्षितीच्या डोळ्यातले आसू पुसायला सुरुवात केली. राजा अरे कथा ऐकताना तुला रडू येतंय. त्या आईवर कसा प्रसंग आला असेल? त्या आईवर कसा प्रसंग आला असेल? रडू नकोस राजा. आणि आईच्या साडीचा पदर धरून प्रल्हाद म्हणतात, आई मला भूक लागली, दे ना लवकर दूध, दे ना लवकर दूध. त्यावेळेस आई म्हणली, प्रल्हादा अरे माझ्यासाठी तरी शांत बस. तू माझ्यासाठी तरी तुझ्या देवाचं नाव घेऊ नकोस. आज तुझ्यासाठी दूध नाही. काय नाही आज दूध नाही? काय नाही सांग प्रल्हादा. आज तुझ्यासाठी मी दूध नाही आणलं, तर तुझ्यासाठी विष आणलं. विष आई. आणि आईच्या गालावरच्या आसू प्रल्हादाने पुसले आणि सांगितलं, आई रडू नकोस. माझ्या पित्यानं दिलं ना आणि इकडं माझा विश्वास आहे, थरथर कापू नको. आणि हातातला विषाचा प्याला घेतला. आईची नजर लेकराकडे लागत नाही, नजर बाजूला केली, डोळे बंद केले आईनं आणि गच्च हात धरले. भगवंता आज एका आईवर केवढा मोठा प्रसंग आणलास तू. दूध मागणाऱ्या लेकराला विष द्यावं लागलं भगवंता. आणि प्रल्हादानं विषाचा प्याला घेतला आणि विषाचा प्याला घेऊन गट 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 विष प्यायला सुरुवात झाली. आणि
गवाक्षामधनं हिरण्यकश्यपू बघतोय, आईची बघण्याची हिंमत नाही. पण काय चमत्कार, जसं विष पोटात गेलं, विषाचं अमृत झालं आणि बघता बघता प्रल्हादाचे प्राण वाचले, प्राण वाचले. प्रल्हादानं आईच्या साडीचा पदर झाला, आई बघ, आई बघ, आई बघ, बघ माझे प्राण वाचले आई बघ. आणि आईनं पाहिलं आणि लेकराला जवळ घेतलं आणि रडायला सुरुवात केली, बाळा आता तुझ्यासोबत मला ही शिक्षा भोगण्याचं जर वेळ आली तर मी शिक्षा भोगेल, पण आजपासून मी तुझ्या पाठीची आहे, मी सुद्धा विष्णूचं भजन करेन. ही ताकद असते बघा संतांची. त्रास किती होऊ द्या पण आपण सारिखे करीती तात्काळ. थोडा कष्ट आयुष्यात होतो, थोडा त्रास होतो, पण समाज सुधारण्यासाठी संत मार्गदर्शक मात्र निश्चित असतात. लक्षात घ्या, थोडा त्रास होतो, त्रास कमी नाही होत, भरपूर त्रास होतो, पण समाज मात्र योग्य दिशेला लागू शकतो. आणि हिरण्यकश्यप जवळ आला, प्रल्हादाचा हात धरला आणि विचारलं, सांग सांग प्रल्हादा, ज्या देवाचं तू एवढं भजन करतो तुझा देव कुठे सांग. सांगितलं, मातीच्या कणाकणामध्ये माझा देव आहे, या खांबात आहे. खांब त्याला अपवाद नाही बाबा. आणि प्रल्हादासाठी प्रत्येक खांबामध्ये नरसिंह रूप आहे. लक्षात घ्या, प्रल्हादासाठी प्रत्येक खांबामध्ये गुर्र 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 खांब गुरगुर करू लागले, कारण हा पापी कोणत्या खांबाला मारेल याचा नेम नाही. आणि खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, नरसिंह भगवान की जय. थै नाचायला सुरुवात केली. हिरण्यकश्यपूला उचललं, मांडीवर घेतलं. सांग, दिवस आहे की रात्र आहे. म्हणाले, प्रभू दिवसही नाही रात्रही नाही. सांग, जमिनीवर आहे का आकाशात आहे. सांगितलं, प्रभू मी जमिनीवर नाही, आकाशातही नाही, तुमच्या मांडीवर आहे. सांग, शास्त्र आहे की आश्रय. म्हणाले, शास्त्रही नाही आश्रयही नाही. सांग, घरात आहेस की घराच्या बाहेर आहे. नाही म्हणाले, मी चौकटीत आहे. काय करू. म्हणले, प्रभू तुमची इच्छा. आणि विदीर्ण केलं. रागाला थै 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 नाचायले. लाल चेहरा आहे, लाल बुंद चेहरा झाला. 33 कोटी देवानी येऊन प्रार्थना केली, पण शांत होईनात. घाबरले देव. आणि देव म्हणाले, लक्ष्मीकडे जा, लक्ष्मीमुळे तरी थोडं शांत होतील. म्हणून माणूस बाहेर किती कडक असू, बायको समोर आली की आईस्क्रीम, लक्ष्मीला पाठवा. आणि लक्ष्मीला पाठवलं. लक्ष्मीनं पाहिलं की पळूनच गेली. म्हणले, सगळे अवतार बघितले पण हे थोडा वेगळाच आहे, काय करावं. म्हणले, ज्याच्यासाठी अवतार घेतलाय त्यालाच पुढे करा. भक्त प्रल्हादाला पुढे केलं, मांडीवर घेतलं नरसिंह भगवंतानी आणि स्वतःच्या जिभेनं प्रल्हादाचं सर्व अंग चाटायला सुरुवात केली. नरसिंह भगवान प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा मला यायला उशीर तर नाही झाला. भक्त प्रल्हाद म्हणतात, देवा तुम्हाला माझ्यामुळे किती त्रास झाला. याला म्हणावं भक्तन भगवान. देवा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. देव म्हणतात, मला यायला उशीर तर नाही झाला. माग म्हणले, तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेस प्रल्हाद म्हणले, मला काहीच नको, माझ्या पित्याला मुक्त करा, माझ्या पित्याला मुक्त करा. बघा, एवढा त्रास देऊन सुद्धा पित्याला मुक्त करा. नरसिंह भगवान म्हणाले, अरे ज्या अर्थी मी प्रगट झालो त्या अर्थी तुझ्या 21 पिढ्याचा उद्धार झाला. मागच्या 10 पिढ्या, वर्तमान 1 पिढी आणि पुढच्या 10 पिढ्या. आणि हाच महिमा भागवताचा आहे. जो भागवत कथेचा यजमान होतो त्याच्या 21 पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अशी पापाचा या ठिकाणी क्षय करणारी अशी भागवताची कथा आहे. आणि मोक्षप्रदायिनी कथा असल्यामुळं भागवत सर्वात श्रेष्ठ आहे. एकम भागवतम शास्त्र मुक्तिदानेन गरजेती. जगाच्या पाठीवरचं एकमेव शास्त्र आहे. म्हणाले, तुझा पिता तर मुक्त झाला, तुला काय पाहिजे ते माग. प्रल्हाद म्हणले, मला काहीच नको. मेरे सिर पर रख नरसिंहा. हो, आजपासून तुम्हाला नाचायचीच भजने आहेत सगळे. मेरे सिर पर रख नरसिंहा. प्रल्हादानी काय मागितलं बघा. इको बरोबर सेट करा सगळ्या माईकला, गायकाच्या व्यवस्थित सेटिंग करा. मेरे सर पर रख नरसिंहा, अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए, जन्म जन्म
जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सिर पर रखना शोभा हो मेरे सिर पर रखना शोभा अपने दोनों देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। जय श्री राधे हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। तेरा एहसान होगा बड़ा एहसान होगा तेरा एहसान होगा बड़ा एहसान होगा। एक मिनिट भजन चालू असताना नाचा वाटलं तर नाचा नाही तर नाचू नका पण प्रेमानं छान टाळी वाजवा। भजन चालू असताना आता नाही। गाये नाचे उडे हे आमच्या परमार्थाने आम्हाला सांगितलेलं आहे। नाचलं पाहिजे टाळी वाजवली पाहिजे भजन म्हणलं पाहिजे पण समाजाला एक रोग झालाय रोग कोणता। आता इथं बसल्या बसल्या कुणीच खोटं बोलायचं नाही तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे खरं बोलायचं कारण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तसाच प्रश्न विचारणार म्हणून तुम्हाला खरंच बोलावं वाटेल बोलावं लागेल। खरं सांगा तुम्हाला नाचा वाटतंय की नाही। माझ्या गळ्यात शपथ घातलेली मी आहे ना हां कशा सगळ्याजणी होऊन पण आम्हाला एक रोग झालाय सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक काय म्हणतील खरं की नाही। आता कशी टाळी वाजवली तुम्ही राईट आम्हाला लाज वाटते आणि संत जनाबाई म्हणतात जोपर्यंत लाज जात नाही तोपर्यंत देव भेटत नाही। जोपर्यंत लाज जात नाही तोपर्यंत देव भेटत नाही। संत जनाबाई काय म्हणतात बघा जोपर्यंत लाज जात नाही तोपर्यंत देव भेटत नाही। मी नाही सांगत संत जनाबाई। दोईचा पदर आला खांद्यावरी दोईचा दोईचा पदर आला खांद्यावरी आला खांद्यावरी आला आला खांद्यावरी हो भरल्या बाजारी जाईन भरल्या बाजारी जाईन भरल्या बाजारी जाईन ढोईचा पदर आला खांद्यावरी आला आला खांद्यावरी आला आला खांद्यावरी हो भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी आला खांद्यावरी आला आला खांद्यावरी हो भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन हातामध्ये टाळ खांद्यावरी वीणा हातामध्ये टाळ टाळ खांद्यावरी वीणा आले केशवा घर तुझे आले केशवा घर पदर आला खांद्यावरी आला खांद्यावरी आला आला खांद्यावरी
बदरी जाईन बदरी दोन चार हजारातून दोघी तरी निवडल्या. अहो हे तरी काही नाही, तुम्ही कमीत कमी टाळ्या तरी वाजवता आणि भजन तरी म्हणता. एके ठिकाणी मी ओरडू ओरडू परेशान झालो, भजन करा भजन करा. सगळेजणी विठ्ठल विठ्ठल म्हणाली, एक बाई म्हणीच ना दुसरंच काहीतरी म्हणाली. मी शेजारच्या बाईला म्हणलं, का हो त्या काम विठ्ठलाचं नाव घेत नाहीत? म्हणलं, महाराज त्या घेणारच नाही, त्यांच्या मालकाचं नाव विठ्ठल आहे. मग काहीतरी बडबड करायला म्हणले, हो करायलात म्हणले, विष्णूचे बाबा विष्णूचे बाबा. विष्णूचे बाबा म्हणून तर विठ्ठल विठ्ठल म्हण ना. इथं नाचल्यानं आपल्या जीवनाचा उद्धार आहे. कारण नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. प्रत्यक्ष देव नाचायचा आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. ही अवस्था होती बघा. इथं नाचलं तर उद्धार आहे, बँड समोर नाचल्यावर उद्धार नाही दादा हो. आजकाल सुशिक्षित कुणाला म्हणावं हेच कळलं मला. सुशिक्षिताच्या नावानं बघा, सुशिक्षित माणसाने किती व्हावं यापेक्षा सुसंस्कृत कसं व्हावं हे शिका. सुसंस्कृत व्हा सुशिक्षित होण्यापेक्षा. चांगल्या घरच्या मुली, चांगल्या घरच्या बाया, नवरदेवाच्या समोर ती असतं घोड्यावर बसलेलं आणि ह्या घोड्या उधळत्यात समोर. वाईट वाटून घेऊ नका, जी सत्य परिस्थिती ती सांगतोय मी तुम्हाला. चला आळंदी ते पंढरपूर तुम्हाला पाहायला मिळेल. अहो 5 वर्षाच्या लेकरापासून ते 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत सगळेच नाचतात. नाचतायत की नाही? किती आनंद येतो. आजपासून तर आपल्याला गोकुळात जायचंय, आनंद लुटायचा आहे. आणि आनंद लुटण्यासाठी तर या चाफेकर परिवारानं तुम्हाला आम्हाला एकत्रित केलेलं आहे, लक्षात घ्या. मेरे सिर पर रख नरसिंहा हो, मेरे सिर पर रख नरसिंहा अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. तेरा एहसान होगा बड़ा एहसान होगा, तेरा एहसान होगा बड़ा एहसान होगा. मेरे सिर पर रख नरसिंहा हो, मेरे सिर पर रख नरसिंहा अपने है दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरा एहसान होगा, तेरा एहसान होगा, देने वाले श्याम प्रभु को धन और दौलत क्या मांगे. ताली बजाओ प्रभु को धन और बाहेर बसलेल्या पुरुषांनी महिलांनी सगळ्यांनी टाळी वाजवा. छान. देने वाले श्याम प्रभु को धन और दौलत क्या मांगे, देने वाले श्याम प्रभु को धन और दौलत क्या मांगे. श्याम प्रभु से मांगे तो नाम और इज्जत क्या मांगे. श्याम प्रभु तो नाम और इज्जत क्या मांगे. श्याम प्रभु से मांगे तो नाम और इज्जत क्या मांगे. श्याम प्रभु से मांगे तो नाम और इज्जत क्या मांगे. मेरे जीवन में अब कर दे मेरे जीवन में अब कर दे तू कृपा की बरसात. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो
तेरा मेरे सिर पर देख तोरा ओ मेरे सिर पर देख तोरा सुहा अपने दोनों तेरा एहसान होगा सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते सुना है हमने प्रेम से ताली जय भोले प्रेम से ताली बजाओ हाँ जय भोले जय भोले हरि बोल हमने शरणागत को अपने गले लगाते हो सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते हो ऐसा हमने क्या मांगा जो देने को घबराते हो ऐसा हमने क्या मांगा जो देने को घबराते हो ऐसा हमने क्या मांगा देने को घबराते हो ऐसा हमने क्या मांगा तेरे घबराते हो चाहे जैसे रख नरसिंहा चाहे जैसे रख नरसिंहा बस होती रहे मुलाकात ये ना हो तो दीजिए मेरे सिर पर रख नरसिंहा मेरे सिर पर रख नरसिंहा अपने दोनों ना हो तो धन्यवाद धन्यवाद नरसिंह भगवान की फुगड्या उद्या आज आज वेळ जाईल आपला उद्या उद्या धन्यवाद धन्यवाद शुगर बीपी जर कमी करायचा असेल तर एकमेव पर्याय नाचावं लागेल नाचावं लागेल टाळ्या वाजवाव्या लागतील कारण टाळी जर वाजवली तर हे उंच वटे आपले एकमेकावर आदळतात आणि रक्ताभिसरण संस्था आमच्या चांगलं काम करतात हृदयाला रक्तपुरवठा चांगला मिळतो म्हणून तरी टाळी वाजवा हा वाजवा 8 वाजेपर्यंत शाबास आता कमीत कमी महाराज लोक सोडा पण रामदेव बाबाच तरी लोक ऐकायला लागले सकाळी सकाळी लोक टाळ्या वाजवतात कसं होईना टाळ्या वाजवा आमचा बघा परमार्थ पूर्ण विज्ञान आहे जरा त्याचा अभ्यास करा म्हणून आमचा हट्ट आहे बाकी काहीच नाही नाचलं पाहिजे नाहीतरी आम्हाला एका जागेवर बसू 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 वजन वाढायचं लागले नाचलेलं थोडं बरं आहे अंग मोकळं होतं आणि कधी पण हसलं पाहिजे तुम्हाला मी सांगतो चेहरा कधी नाराज नसला पाहिजे 1 पट भोजन करा 2 पट प्राणायाम करा 3 पट पाणी प्या 4 पट हसा 100 इयर गॅरंटी
खाले खाले डॅश मारून लिहितो डॉक्टर कोटगिरे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या त्यांचं जीवन असंच आहे. 1 पट भोजन आहे, 2 पट प्राणायाम आहे, 3 पट पाणी आहे आणि 4 पट हसणं आहे. तेव्हा जिंदगी माणसाची चांगली वाढत असते. लक्षात घ्या. 2 भाकरीची भुकेनं 1च भाकर खा, 2 खाऊ नका. दुसरी जर खाल्ली तर दुसऱ्या भाकरीनं डॉक्टरचं पोट भरण. माफ करा, माझा तसाही काही उद्देश नाहीये. चिंतन करा. खायचं ना, थोडी भूक शिल्लक ठेवा. नाही तर आम्ही खायला बसलो की बस पाहायचंच का नाही. एक जणांनी रस किती प्यावं, रस आंब्याचा रस काही मर्यादा असतील त्याला. रस पिता पिता तिथंच बेशुद्ध पडला. पंखा लावला, कूलर लावलं, काही लावलं, 1 घंट्यानं ढेकर द्याल त्यांनी. तेव्हा आमचा जीवात जीव आला. म्हणलं नाही ते खायला बसलं की पाहतच नाहीत लोक किती खावन काय नाही. श्रीखंडाच्या डबेचे डबे गुलाबजाम तर चमच्यानं खातच नाहीत. 1 अख्खाच कार्यक्रम. 1 पट भोजन, 2 पट प्राणायाम करा आणि 3 पट पाणी प्या, 4 पट हसा. 100 इयर गॅरंटी. इथं हसा वाटत नसलं तर घरी जा, खोलीचा दरवाजा बंद करा आणि खुशाल हसा. खोलीचा दरवाजा याच्यासाठी बंद करायचा सांगितलाय की शेजारी समजू नये. हसलं पाहिजे. भक्त प्रल्हादानं नरसिंह भगवंताची स्तुती केली आणि त्या स्तुतीमध्ये गजेंद्र असं नाव आलं बघा. राजा परीक्षितीने विचारलं, प्रभू हा गजेंद्र कोण होता? मला या गजेंद्राची कथा सांगा. आशीत गिरिवरो राजन त्रिकूट इति विश्रुतः. त्रिकूट नावाच्या पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती आहे. हजारो हत्तीचं बळ एकाच गजेंद्राला आहे. शेकडो बायका आहेत, शेकडो मुलं आहेत. गजेंद्राची कथा ऐका. वाईट स्वप्न जे पडतात ना आम्हाला, त्याच्यापासून मुक्तता मिळते गजेंद्राची कथा ऐकल्यानं, गजेंद्राचा इतिहास ऐकल्यानं. गजेंद्रानं आपल्या सगळ्या परिवाराला सोबत घेतलं आणि तळ्यावर स्नान करण्यासाठी गेला. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सोंडेत पाणी घेतलं आणि सगळ्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. त्या तळ्यामध्ये एक मगर होता. त्या मगरानं गजेंद्राच्या पायाला पकडलं, खाली ओढायला सुरुवात केली. थोडं आध्यात्मिक चिंतन करूया आपण. गजेंद्र म्हणजे कोण? तर गजेंद्र म्हणजे अज्ञानी जीव. आणि अशा प्रत्येक अज्ञानी जीव हा विषयासक्त झालेला जीव आहे. आयुष्य आरामामध्ये जीवन काढता काढता कशी कमाई करतो कळत नाही आणि मग मगर त्याला पकडतो. मगर म्हणजे काळ. लक्षात घ्या, मगर म्हणजे काळ, गजेंद्र म्हणजे अज्ञानी जीव. आणि काळानं जीवाच्या पायाला पकडल्यानंतर, जीवाला पकडल्यानंतर तो सोडत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोय रे भले भले, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या रे, एका चक्र पाणी वाचून का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून गजेंद्राच्या बायकानं ओढण्याचा प्रयत्न केला बाहेर, पण गजेंद्र काही ओढल्या जाईना. कारण पाण्यातला प्राणी पाण्यामध्ये बलवान असतो आणि जमिनीवरचा प्राणी जमिनीवर बलवान असतो. पकडलं. सगळेजण थकले, मुलंही निघून गेले, बायकाही निघून गेला. गजेंद्राच्या लक्षात आलं, अरे ज्यांच्यावर अतीव प्रेम केलं, म्हटलं ते आणून दिलं घरी, लागल त्या वस्तू घरी आणून दिल्या आणि आज सगळेजण मला सोडून जात आहेत. वाईट वाटलं आणि हातामध्ये फूल घेतलं गजेंद्रानं आणि गजेंद्रानं भगवंताचा धावा केला. गजेंद्र म्हणतात, भगवंता मला वाचवण्यासाठी ये, माझी नाव किनाऱ्याला लावण्यासाठी ये. गजेंद्र म्हणतात, माझी नाव किनाऱ्याला लावायची तर लाव, नाही तर लावू नको, पण कमीत कमी तुझं नाव राखण्यासाठी तरी ये. नाही तर लोक म्हणतील एका पशुनं तुला आवाज दिला.
एका पशुनं आवाज दिला आणि तू गेला नाही. मग कमळाचं फूल घेतलं गजेंद्राने हातात, काळी 3 मध्ये कमळाचं फूल घेतलं आणि गजेंद्र भगवंताला आर्त आक्रंदन करतोय बघा. भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना. अब तक तो निभाया है, अब तक तो निभाया है, आगे भी निभा लेना. आए वो मेरी जिंदगी में तुम बाहर बनके, भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना. अब तक तो निभाया है, आगे भी निभा लेना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना. श्री राधे. दल दल के साथ माया ये जो मुझको आकर, दल दल के साथ माया घेरे जो मुझको आकर, दल दल के साथ माया ये जो मुझको आकर, दल दल के साथ माया घेरे जो मुझको आकर, तो देखते न रहना, तो देखते न रहना, जट आके बचा लेना. आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बनके, भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना. निभाया है, अब तक तो निभाया है, आगे ही निभा लेना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना. मेरी नैया उस पार लगा. आणि गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. बघा किती चांगलं भजन आहे. भगवान मेरी नैया उस पार लगा देना. आमचे साखरे गुरुजी काय म्हणू लागले, आए हो मेरी जिंदगी में. छान, शाबास. गजेंद्राने आर्त आक्रंदन केलं आणि आर्त आक्रंदन केल्याबरोबर गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. आणि गजेंद्रासाठी भगवंत धावून आला. राजा परीक्षितने विचारला, हा गजेंद्र कोण होता, हा मगर कोण होता. सांगितलं, हा गजेंद्र इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. यांनी साधूचा अपमान केला म्हणून याला हत्तीच्या योनीत जावं लागलं. म्हणले हा नक्र कोण होता, तर हा हुहू नावाचा गंधर्व होता. यांनी देवल ऋषीच्या पायाला गुदगुल्या केल्या म्हणून त्याला मगर व्हावं लागलं. आणि हीच चूक इंद्राची झाली आणि इंद्राची सगळी संपत्ती समुद्रात बुडाली. दुर्वासा मुनी रस्त्यानं जाऊ लागले. इंद्र समोरून येताना दिसला. 3 ठिकाणं अशी आहेत की जिथं रिकाम्या हातानं पाय पडू नये. राजानाम देवताम गुरु, राजा, देव आणि गुरु या तिघांचं दर्शन रिकाम्या हातानं घेऊ नये. काही ना काहीतरी दिलं पाहिजे. राजाला काय द्यायचं, तर आपल्या भारतीय घटनेमध्ये इन्कम टॅक्स आहे. जो आमचा इन्कम टॅक्स जातो ना, ते राजाला आम्ही देतो. गुरु आणि देव यांना काही ना काहीतरी दिलं पाहिजे. तर दुर्वासानं पाहिलं समोरून राजा येताना दिसतोय. काय द्यावं, गळ्यात तुळशीची माळ होती. संन्याशाजवळ काय असणार आहे, साधूजवळ काय असणार आहे. गळ्यातली तुळशीची माळ काढली आणि देऊन टाकली. इंद्राला राग आला. इंद्र म्हणला, मी एवढा देवाचा देव आणि काय दिले, तर तुळशीची माळ. माणसं वस्तूचा विचार करतात, प्रेमाचा विचार करत नाहीत. वस्तू काय दिली याच्यापेक्षा वस्तूच्या पाठीमागचं प्रेम महत्वाचं आहे.
वस्तूच्या पाठीमागचं प्रेम आहे. पण काही काही माणसं बघा, आपण जर लग्नाला जायचं ना तर एखादी बहीण 3,000ची साडी जर घेतली, जिच्या घरी लग्न आहे तिला जाता जाताच विचार करते, आपण तिला 3,000ची साडी घेतली, ती काय देती काय माहित. अरे तिचं गरीब असली तर कशी देईल, तिच्या घरी लग्न आहे तिला दे ना. समजा जर तिने 100 रुपयाची साडी दिली ना, तिथंच आम्ही नाराज होतो, काय दिलं माशा गाळणं, काय दिलं याच्यापेक्षा कोणत्या भावनेनं कोण देतंय हे खूप महत्वाचं आहे. इंद्रानं तुळशीची माळ घेतली आणि ऐरावताच्या अंगावर टाकली. ऐरावत बोलून चालून हत्ती त्यांनी पायाखाली तुडवली. शाप दिला दुर्वासानं, इंद्रा एवढा माजलास का, जा तुझी संबंध संपत्ती समुद्रात बुडल. आणि देवाची सगळी संपत्ती समुद्रात ऐरावता सहित बुडाली. देवांना राज्य राहिलं नाही. घाबरले देव विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंतानं सांगितलं समुद्र मंथन करा, युती करा. युती म्हणले कुणाबरोबर, दैत्याबरोबर. बघा त्यावेळेस सुद्धा युती करावी लागली. युती करा आणि समुद्र मंथन करा. कोणतं मंथन सांगितलं हे भागवतामध्ये, तर मनोमय मंथन सांगितलं. मग अमृतत्वापर्यंत जायचं ना आम्हाला, म्हणून हे मंथन करावं लागतं बघा. आणि मंथन करण्यासाठी विरजन घालावं लागतं, बरोबर आहे की नाही. मग ते विरजन कसं घालावं हे महिला मंडळाला चांगलं कळतं. म्हणजे दूध किती टाकायचं, दही किती टाकायचं, साय कशी टाकायची हे महिला मंडळीला चांगलं कळतं, आहे की नाही. दूध गरम तापवताही येत नाही आणि थंडही जमत नाही, ते काही प्रमाणामध्येच त्याला उष्ण करावं लागतं. साय आणि दही एकत्र करून ते 8-10 दिवस एकत्र करावं लागतं, नंतर मंथन करावं लागतं, बरोबर आहे की नाही. हे महिलांचंच काम आहे. पुरुषांना मंथन कधी जमत नाही, परमार्थ करावं बायानंच, आपल्याच्यानं शक्य नाही. आपण फक्त म्हणावं वेळच नाही, आय हॅव नो टाईम, आय हॅव नो टाईम. माणसं एवढं म्हणतात, महाराज मरायला वेळ नाही. बरं यम आल्यावर का म्हणशील का प्लीज थोडे काम पाहू दे मला, या मला. जिंदगी एक किराए का घर है. आप तो गैरों की बात करते हैं, क्या बात है, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. क्या बात है, क्या बात है. तो किसी की ऐब को बेनकाब न करो. जय श्री राधे. तू किसी की ऐब को बेनकाब न कर. हम तो भले ही बुरे हैं लेकिन तू अपनी नजर खराब न कर. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. क्या बात है. और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखन में गयो, बुरा मिला न कोई. जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोई. क्या बात है. जिंदगी 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 एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, निकलना पड़ेगा. जिंदगी
रखने से चलना पहले तुझको बातों से चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, लगेच कट्यार काळजात घुसली मध्ये गेलो आम्ही. मंथन करावं महिलांनी. तुम्हाला वाटलं मी विसरलो काय की? कुठेही जाऊ द्या मी बरोबर जागेवर येतो, विसरत नाही. मंथन करण्यासाठी साय दही किती प्रमाणात टाकावं लागतं हे महिलांना माहित, पुरुषांनी करूच नाही. एकदा माझी फजिती झाली हो, खोटं सांगत नाही तुम्हाला. बायकोला माहेरी जायचं होतं, ती मला म्हणली अहो महाराज तुम्ही घरी येत का? मी म्हणलं मी 8-10 दिवस घरी, मी माहेरी जाऊन येते. आपल्याकडे 2 लिटर दूध येतं, 1 लिटर तुम्ही आणि 1 लिटरचं चांगलं साय वगैरे करून विरजन घाला, मी आल्यानंतर तूप करून ठेवते. म्हटलं काही हरकत नाही. दही घ्या म्हणली, थोडं विरजन घाला, मी येते. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. ती निघून गेली. बरं आता किती प्रमाणात काय हे माहित नाही. मी 5 लिटर दही घेतलं विकत दही. म्हणलं आता बायकोनं शाबासकी द्यावी म्हणून मोठं पातेलं घेतलं, त्यात 5 लिटर दही टाकलं. अर्धाच लिटर पेलो, 1 लिटर प्या म्हणली पण अर्धाच पिलं. आणि रोज 1.5 लिटर त्याच्यात गरम कडक करून टाकायचं. असं करता करता 10 दिवसामध्ये असं पूर्ण भरलं. सगळ्या गल्लीमध्ये वास सुटला. सगळं खराब झालं ते काय विरजन थोडी झालं, ते सगळं खराब झालं. सगळ्या गल्लीमध्ये वास आहे, पूर्ण गल्लीमध्ये वास. आणि मला रोजच असल्यामुळे मला काही वास येत नव्हता, रोजच होतं ते. मग 8-10 दिवसानंतर बायको आली बघा. रिक्षातनं अशी खाली उतरली, वरच्या मजल्यात राहत होतो मी, आणि नाकाला पदर लावला. गल्लीत आल्या बरोबर वरी आली, बेल वाजवली, मी दार उघडलं. मी म्हटलं नाकाला पदर लावला का? लावलाच ग? ती म्हणली कोणत्या मेल्यानं घाण केली काय माहित नाही. मग तिनं पातेलं उघडून पाहिलं. ती म्हणली आपल्याच घरात. म्हणली असं विरजन नसतं, भागवता इतकं सोपं नाही म्हणली संसार करणं. तुम्ही तुमचं भागवतच करा. संसार करणं इतकं सोपं आहे का? मग मंथनाला सुरुवात झाली, देव एकीकडून दैत्य एकीकडून, आणि मंथन सुरू झालं. सगळ्यात सुरुवातीला विष निघालं बघा मंथनातनं. ज्यावेळेस आम्ही पारमार्थिक मंथन करतो त्यावेळेस लोक निंदा करतात. कोणतं विष येतं? हे लोकनिंदेचं विष आहे. ज्यांनी मीराला सोडलं नाही, राधाला